नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शेवयांची खीर करणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी शेवया घेतल्या आहेत, अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे। पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही नेहमीच्या वापरातली साखर घेऊ शकता। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या दूध घेतले, 5 काजू 5 बदाम याचे तुकडे करून घेतलेत, 1 चमचा चारोळी घेतली आहे, अर्धा चमचा वेलचीची पावडर घेतली आहे। शेवयांची खीर करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकते। तूप गरम झाले, ड्रायफ्रूट्स टाकूया। मंद गॅसवर 1 ते 1.5 मिनिट ड्रायफ्रूट्स छान परतून घेऊया। ड्रायफ्रूट्स हलकेसे परतून घेतले, ड्रायफ्रूट्सचा रंग बदललाय। ड्रायफ्रूट्स असे परतून घेतले की खाताना छान कुरकुरीत लागतात। आता मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेते। ड्रायफ्रूट्स काढून घेतलेत। ह्याच कढईमध्ये आपण शेवया भाजून घेऊया। मंद गॅसवर हलक्याशा लालसर होईपर्यंत शेवया भाजून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं शेवया छान भाजून घेतल्या। शेवया सतत हलवत राहायच्या म्हणजे सर्व बाजूने छान भाजल्या जातात। शेवयांचा रंग बदललाय, हलक्याशा लालसर झाल्या। शेवया शिजण्यासाठी याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकते। याच्यावर झाकण ठेवते। 1 मिनिटभर शेवया शिजवून घेऊया। 1 मिनिट झालाय, झाकण काढून बघूया। शेवया छान शिजल्यात। 2 वाट्या दूध मी गरम करून घेतले, ते टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। 2 ते 3 मिनिटं खीर शिजवून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं खीर छान शिजवून घेतली आहे। आता याच्यामध्ये पिठी साखर टाकूया। अर्धा वाटी पिठी साखर घेतली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही नेहमीच्या वापरातली साखर टाकू शकता। मिक्स करून घेऊया। पिठी साखर मिक्स करून घेतली आहे। छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकूया। ड्रायफ्रूट्स टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर 2 मिनिटं खीर उकळून घेऊया। 2 मिनिटं खीर छान उकळली आहे। खीरीचा खूप छान सुगंध सुटलाय। ही खीर थोडीशी पातळच ठेवायची, थंड झाली की घट्ट होत जाते। आपली खीर तयार झाली आहे। मी आता गॅस बंद करते। खीर काढून घेऊया। ड्रायफ्रूट्स टाकूया। छान झाली आपली शेवयांची खीर। शेवयांची खीर तयार झाली आहे। बाउलमध्ये सर्व केली आहे। चपाती बरोबर, पुरी बरोबर खाऊ शकतो। खूप छान लागते। घरगुती साहित्यामधून होते। सणावाराला नैवेद्यासाठी करू शकतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।